आता मक्याबद्दल पाहूया. मक्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढतंय. सरकारनं त्याच्यात सुद्धा कांडी केली. मी आजच तुरीच्या भावाबद्दल 2 व्हिडिओ बनवले, की पहिला व्हिडिओ असा आहे की सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे तुरीमध्ये आपल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना किती मोठं नुकसान होत आहे. सरकार ग्राहकाचा विचार करतंय, उत्पादकाचा विचार न केल्यामुळं शेतकरी किती त्रस्त आहे, किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. आज कोणत्याच मालाला भाव नाही. तुमच्या सोयाबीनला भाव नाही. GM सोयाबीन इम्पोर्ट करतोय आपण. GMचं तेल इम्पोर्ट करतोय आणि GM सोयाबीन भारतात पेरण्यासाठी परवानगी नाही. किती विरोधाभास आहे, किती उलटं काम आहे बघा. म्हणजे भारतात GM सोयाबीन पिकू नका, पण विदेशातलं GM सोयाबीनचं तेल भारतात खायला जमतं. किती चुकीची गोष्ट आहे. मग सोयाबीनचा आयात वाढते, सोयाबीनचं तेल इम्पोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले. तूर भारतामध्ये मागच्या 4 वर्षात जर आपण पाहिलं तर 32, 34, 35 लाख टनाच्या वर पिकली नाही. भारतात मी नेहमी सांगत असतो, जगात जी तूर पिकते त्यातली 75% भारतात पिकते आणि 75% भारतातच खाल्ल्या जाते. इतर पूर्ण देशामध्ये मिळून 25% फक्त तूर पिकते आणि 25% खातात. मात्र कडधान्याबद्दल म्हणजे हरभरा असेल, तूर असेल किंवा उडीद मूग असेल, या पिकांच्या किमती ह्या कंट्रोलमध्ये राहिल्या पाहिजे, ग्राहकाला कमी किमतीत मिळालं पाहिजे, यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असतं आणि याचे भाव पाडण्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आयात धोरण म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीनं भाव पाडण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळं तुरीमध्ये सुद्धा आज मागच्या 4 वर्षातले निच्चांकी भाव आहे. 46-47 लाख टन गरज आहे. 35 लाख टनाच्या वर तूर पिकणार नाही, तरी तुरीचे भाव निच्चांकी आहे. कारण विदेशातून आयात 31 मार्च 2026 पर्यंत मुक्त आयात करायला परवानगी दिली आहे. त्यामुळं 31 मार्चपर्यंत तरी भाव वाढतील अशी कुठलीही खात्री दिसत नाही. थोडेफार तुरीचे भाव वाढले, काही लोकल तेजी वगैरे आली तर सोडलं, किंवा फारच उत्पादन घटलं भारतातलं किंवा विदेशातलं जिथून इम्पोर्ट होते तिथलं फारच उत्पादन घटलं तरच भाव वाढू शकतात. नाहीतर 31 मार्चपर्यंत तुरीचे भाव वाढणार नाही. त्याच्यानंतरही जर आयात खुली राहिली तरी सुद्धा भाव वाढण्याची चान्सेस कमी आहे. आता मक्यामध्ये सुद्धा अशीच खेळी केली. नेमकेच लोकांना एक आशावादी पीक थोडंसं वाटू लागलं, चला बा उत्पादनही चांगलं होतं आणि 2 पैसे मिळतातही, चांगले भाव होते. याच्या इथेनॉलला स्टेट वाईज परमिशन दिली की नाही, तुम्ही मध्य प्रदेश आहे ना, तुमचं फक्त इथेनॉल मक्यापासून इतकंच बनवायचं. अरे ही कोणती पद्धत आहे? तुम्ही आधी म्हणता मका लावा, मका लावा. तुमचं शेतकरी हा इंधन पैदासकार झाला पाहिजे आणि नंतर तुम्ही अशी खेळी करता की त्या मक्याचे भाव पडतील. आज 15 रुपये 16 रुपयाच्या वर मक्याला भाव नाही आहे, जो की 20-25 रुपयाच्या 22-25 रुपयाच्या वरती मागच्या वर्षीपर्यंत भाव होते 2 वर्ष. हरकत नाही, तरी सुद्धा हे खूप चांगलं पीक आहे. 2-3 गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत. पहिलं म्हणजे उत्पादन खरीपापेक्षाही रब्बीमध्ये 25 ते 30% उत्पादन जास्त येते. कडबा सुद्धा होतो, पिकाचा फेरपालट होतो, बिवड सुद्धा होतो. सिरियल्स आणि पल्सेस असा बिवड जर केला तर हे खूप चांगलं पीक आहे. तर याच्याबद्दल पाहूया. मक्यामध्ये BPG 100 बुस्टरचा मका मागच्या 2 वर्षापासून आपण थोडा थोडा देतोय. अत्यंत उत्कृष्ट, म्हणजे मी 100 शेतकऱ्यांना विचारलं तर 100 पैकी 100 शेतकरी म्हटले की आम्ही जे काय मके लावलेत, एका मक्याच्या वाणावर शेतकरी शक्यतो नवीन व्हरायटीवर पूर्ण विश्वास ठेवत नाही. मग दुसऱ्या त्याच्या आवडत्या दुसऱ्या 1-2 जाती असतात. तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं होतं की आम्ही पश्चाताप केलाय, सगळंच जर BPG 100 लावलं असतं, BPG 100 जर लावला असता तर आम्ही खूप फायद्यात राहिलो असतो. म्हणजेच सगळ्या वाणांपेक्षा अधिक उत्पादन क्षमता आहे. याला बाजारभाव सुद्धा चांगले मिळतात. नारंगी रंगाचे कॅप्सूल दाणे आहेत, लाईन्स जास्त आहेत, शेलिंग पर्सेंट 85% वर आहे. त्यामुळं उत्पादकता खूप चांगली आहे. हिरवागार राहतो शेवटपर्यंत. कणस काढल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची कुट्टी करू शकता. रोग आणि कीड कमी प्रमाणात येते. असे अनेक फायदे या मक्याचे BPG 100चे तुम्हाला नक्की दिसतील. लागवड उशिरा व मध्यम कालावधी जातीसाठी 60 ते 75 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर ठेवा आणि 2 रोपात 20 ते 25 सेंटीमीटर. लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतर ठेवू नका. 6 ते 8 किलो बियाणं आपल्याला एका एकराला पुरतं. साधारणतः
डिसेंबरच्या शेवटपर्यंत तुम्ही मक्याची रबी मक्याची लागवड करू शकता. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 15 मेच्या दरम्यान तो मका निघू शकतो. म्हणजे कापूस उपटून जरी तुम्ही डिसेंबरमध्ये जरी लागवड केली मक्याची, तरी मका तुम्हाला चांगला येऊ शकता. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी गावागावात 10-10, 20-20 शेतकऱ्यांनी जर ठरवलं की नाही मका लावायचा, 1-2 शेतकऱ्यांना जर ठरवलं तर त्याचा डुकराचा त्रास होऊ शकतो, रोह्याचा त्रास होऊ शकतो. मात्र 10-20, 5-25 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर मका पीक घेतलं तर त्याला खूप जास्त फायदे होऊ शकतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे एक नवीन पीक तुम्हाला मिळेल. दुसरा फायदा म्हणजे तुमचं जे सोयाबीन हरभराचं जे चक्र चालू होतं किंवा सोयाबीन हरभरा कापूस याच्यात सिरियल्स पिकाचा जर तिथं अंतर्भाव झाला तर जमिनीतली जी बुरशी आहे, सोयाबीनवरचा चारकोल रॉट येतो, फायटोप्थेरा येतो, तुमच्या तुरीवर फायटोप्थेरा आणि फ्युजेरियम येतो, हरभऱ्यामध्ये फ्युजेरियम येतो. तर मका, ज्वारी, बाजरी याच्यासारखे पिकं जर घेतले तर बुरशीचं प्रमाण जमिनीतलं कमी होतं. एक नवीन पीक मिळेल. कडव्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं जनावराच्या कडव्याचा सुद्धा प्रश्न मिटू शकतो. त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा घ्यायला हरकत नाही. कापसावर जरी घेतलं तुम्ही तरी चालेल. या पद्धतीने लागवड करा. बीज प्रक्रिया शक्यतोवर केलेलीच असते. बीज प्रक्रिया परत बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. नसेल केलेली बीज प्रक्रिया तर रिहान्स, जोर्मेट, पिक्सल असं जोर्मेट किंवा पिक्सल आणि रिहान्स याची बीज प्रक्रिया करा. खतामध्ये मका हे पीक थोडंसं खादाड पीक आहे, त्यामुळे याला थोडंसं जास्त खतं दिले तर त्याचा फायदा चांगला होतो. 10-26-26, 9-24-24 किंवा 8-31-21 याच्यापैकी कोणतंही एक खत 2 बॅग द्या. याच्यासोबत जर झालं तर झिंक सल्फेट. जिथं पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष मका लावतात तिथं झिंकची कमतरता येते, तिथं झिंक सल्फेट 10 किलो द्या. रायझरजी जर देऊ शकलात तर 10 किलो आणि NPK बूस्ट ही जीवाणू खत अर्धा किलो असं जर दिलं तर तुमचा मका फार उत्कृष्ट एकदम पूर्ण जबरदस्त मका येईल. 20 ते 30 दिवसाने युरिया 1 बॅग द्या. देऊ शकले तर पी बूस्ट अर्धा किलो द्या त्यासोबत. आणि 40 ते 50 दिवसानं पुन्हा युरिया अर्धी बॅग आणि के लिफ्ट या पद्धतीनं खत व्यवस्थापन जर केलं तर विक्रमी उत्पादन मक्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. पाण्यामध्ये पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी पीक वाढीच्या अवस्थेमध्ये, परत 40 ते 60 दिवसांना पीक फुलोऱ्यात, म्हणजे वाढीची अवस्था एक महत्त्वाची आहे, फुलोरावस्था महत्त्वाची, दाना भरण्याची अवस्था महत्त्वाची. जमिनीच्या मगदुरानुसार हलक्या जमिनीत लवकर पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतील, मध्यम जमिनीमध्ये थोडासा वेळ लागेल, भारी जमिनीमध्ये पाण्याच्या गरजेनुसार 2 पाळ्यातलं अंतर कमी राहील. मका पिकामध्ये तण व्यवस्थापन उगवणपूर्व म्हणजे पेरणी झाल्यानंतर लगेच जर तुम्हाला मारायचं असेल तर अट्राझिन 1 किलो याचा वापर आपण करू शकतो. जर उगवण पश्चात 20-25 दिवसाच्या दरम्यान जर तुम्हाला वापरायचं तरी खूप चांगले तणनाशक बाजारात आहे. टिंजर 30 मिली अधिक अट्राझिन अर्धा किलो दोन्ही एकत्र करून मारू शकता. टिंजर 30 मिली अधिक अट्राझिन अर्धा किलो किंवा लावडीस 115 मिली अधिक अट्राझिन 500 ग्रॅम हे एका एकराला तणनाशक आणि खूप उत्कृष्ट तणनाशक आहेत. मका पिकात निंदण्याची गरज पडणार नाही इतके चांगले तणनाशक तुम्हाला बाजारात उपलब्ध आहेत. फवारणी मक्याला सुरुवातीला जी ही येते तुमची फॉल आर्मीवर्म लष्करी अळी, मक्यामध्ये लष्करी अळीचा थोडासा प्रादुर्भाव वाढला आहे. 2 किंवा 3 फवारण्या तुम्हाला लष्करी अळीसाठी कराव्या लागतात. त्यासाठी रावडी 20 मिली, टॉपअप 50 मिली आणि त्यात झिंक जर टाकलं तर चांगला फायदा होईल. 30 ग्रॅम झिंक आणि बेस्ट स्टिकर. मक्याची पानं चोपडे असतात त्यामुळं औषध त्यातून लवकर निष्ठून जातं, त्यासाठी स्टिकरचा वापर करा.